राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी पार्थ पवारांचं नाव चर्चेत। राष्ट्रवादी कोर कमिटीच्या बैठकीत चर्चा। 16 मार्चला महाराष्ट्रात राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणूक होणार। शरद पवारांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी हालचाली सुरू। पवारांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार। लवकरच उद्या किंवा परवा डिस्चार्ज मिळणार। त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे, डॉक्टरची माहिती। राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या कोर कमिटीची आज रात्री बैठक। भाजपकडून 4 उमेदवार देण्यात येणार। रामदास आठवलेंचं नाव जवळपास निश्चित, तर विनोद तावडे, विजय रहाटकर, धैर्यशील पाटील यांच्या नावावर चर्चा होणार। शिंदेच्या शिवसेनेकडून राज्यसभेसाठी राहुल शेवाळे यांचं नाव जवळपास निश्चित। शायना एनसी, संजय निरुपम यांच्याही नावाची चर्चा। पक्ष संघटनेत काम करणाऱ्या व्यक्तीला उमेदवारी देण्यावर पक्षाचा भर, सूत्रांची माहिती। भाजपकडून नव्या कार्यकारिणीची घोषणा। नवनाथ बन मुख्य प्रवक्तेपदी, केशव उपाध्ये यांना उपाध्यक्षपदाची जबाबदारी। युवा मोर्चा अध्यक्ष म्हणून कृष्णराज महाडिक यांना संधी, तर महिला मोर्चा अध्यक्ष म्हणून चित्रा वाघ यांची नेमणूक। परभणी, लातूर, बीड, धाराशिव, वर्धात अवकाळी पावसाचा तडाखा। गहू, ज्वारी, हरभऱ्याचं पीक भुईसपाट। कांदा, आंबा, द्राक्ष बागांनाही मोठा फटका, तर विदर्भातील चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोलीला येलो अलर्ट जारी। अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीला सरकार न्याय कधी देणार? विजय वडेट्टीवार आक्रमक, तर मुख्यमंत्री फडणवीसांसोबत चर्चेनंतर नुकसानग्रस्त भागाच्या पंचनाम्याचे आदेश देऊ, बावनकुळेंची माहिती। बीडच्या निखनूरमध्ये शिवप्रेमींनी रातोरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारला। परवानगीबाबत अस्पष्टता, तर जिल्ह्यात 2 दिवसात 2 ठिकाणी शिवरायांचे पुतळे। चंद्रपुरातील नगरसेवक मातोश्री निवासांनी उद्धव ठाकरे यांच्या भेटीला। भाजपसोबत सत्तेत जाण्यावरून ठाकरेंची सेना आणि काँग्रेसमध्ये झालेला वाद। चंद्रपूर पाठोपाठ सांगली महापालिकेत काँग्रेसमध्ये गटबाजी। काँग्रेसचे 8 नाराज नगरसेवक भाजपच्या वाटेवर, तर सांगलीत कुठेही फाटाफूट नाही, काँग्रेस एकसंध राहील, सतेज पाटलांचं स्पष्टीकरण। धान उत्पादक शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विधानसभेत सुधीर मुनगंटीवार आक्रमक। धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्याबाबत जीआर कधी काढणार? चर्चा, मंथन, बैठकांमध्येच वेळ घालवणार का? मुनगंटीवारांनी आपल्या सरकारला सुनावलं। भाजप नेते किरीट सोमय्या यांची मालेगावच्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात भेट। बनावट जन्मदाखले आणि बांगलादेश रोहिंग्या प्रकरणी चर्चा, तर महापौर, उपमहापौरांसह नगरसेवकांकडून सोमय्यांच्या दौऱ्याला तीव्र विरोध। मराठी शिकणाऱ्या जपानी मुलीचं राज ठाकरेंकडून कौतुक। विदेशी लोकांना मराठीबद्दल कुतूहल आणि अपार आदर, पण स्वकीयांना कळत नाही, राज ठाकरेंची पोस्ट। नागपूरमधील 12वी पेपरफुटी प्रकरणाचा तपास एसआयटीकडे। 5 सदस्यांचं पथक चौकशी करणार। आतापर्यंत खासगी क्लास संचालकांसह चौघांना अटक। विदर्भातील महत्वाकांक्षी वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाला मान्यता। जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा ऐतिहासिक निर्णय। नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळसह 8 जिल्ह्यातील 38 तालुक्यांचा पाणी प्रश्न मिटणार। डोंबिवलीतील भीषण पाणी टंचाई। आयरेगाव, टावरीपाड्यात नागरिकांचे हाल। केडीएमसी पालिकेच्या स्मार्ट सिटी दाव्यावर प्रश्नचिन्ह। महिला, ज्येष्ठ नागरिकांची पाण्यासाठी दररोज धावपळ। एसटीच्या डिझेल खरेदीची निविदा प्रक्रिया इतर राज्यांसाठी खुली। कमी दराने इंधन पुरवठा करणाऱ्या राज्यांकडून इंधन खरेदी करणार। कमी वॅट असल्याने डिझेलचं कंत्राट गुजरातकडे जाण्याची शक्यता। कुणालाही डिजिटल अरेस्ट करता येत नाही। तुम्हाला असा फोन आला तर तो फ्रॉड कॉल आहे असं समजा। अशा प्रकरणात मोठ्या लोकांची फसवणूक झाली आहे, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। रांचीवरून दिल्लीला जाणाऱ्या एअर अँब्युलन्सचा भीषण अपघात। खासगी विमानातील 7 जणांचा मृत्यू। झारखंडच्या 17 जिल्ह्यातील कसरिया पंचायत परिसरातील घटना।